आफ्टरनून सर, माझे नाव कल्पेश व्यंकट चौगुले आहे आणि माझी भागीदारी अभय आणि देवेंद्र आहे। माझ्या शाळेचे नाव RTP महाविद्यालय आहे। आम्ही इयत्ता 9वी शिकतो। माझ्या प्रकल्पाचे विषय AI आधारित सुरक्षा प्रणाली आहे। माझ्या प्रकल्पाचे नाव डिझास्टर अलर्ट प्रो आहे। आजच्या जगात पूर, आग, भूकंप आणि रेल्वे अपघातांसारख्या अनेक अपघातांमुळे जीवित व मालमत्तेची हानी होत आहे। या सर्व गोष्टी लक्षात घेऊन आमचा डिझास्टर अलर्ट प्रो हा पूर्णपणे सेन्सर व बझरवर आधारित डिझास्टर अलर्ट सिस्टम तयार करण्यात आला आहे। यात कोणत्याही प्रकारचे ऑर्डिनो किंवा मायक्रोकंट्रोलरचा वापर केला गेला नाही आहे। याच्यात पूर्णपणे सेन्सर व बझर जोडले गेले आहेत जे त्वरित आपत्तीच्या वेळेअगोदर इशारा देतात। या प्रकल्पाचे उद्दिष्ट असे आहे की कुठल्याही प्रकारची आपत्ती येण्या अगोदर त्वरित आवाजाद्वारे बझर मॉड्यूल आवाज देतो। जीवित व मालमत्तेचे संरक्षण सोपी व कमी खर्चिक प्रणाली तयार करण्यात आली आहे। या प्रकल्पाची कार्यपद्धती अशी आहे की यात सर्व आपत्तींसाठी वेगवेगळे सेन्सर लावले गेले आहे। सेन्सरकडून सिग्नल मिळताच त्वरित बझर मॉड्यूल त्वरित आवाज करतो। यात कोणत्याही प्रकारचे प्रोग्रामिंग कोडिंगचा वापर केला गेला नाहीये। हा प्रकल्प पूर्णपणे हार्डवेअर बेस्ड अलर्ट सिस्टम तयार करण्यात आला आहे। या प्रकल्पात 4 प्रणाली दाखवले गेले आहे। पहिल्या प्रणालीचं नाव आग लागण्याचा इशारा। या प्रणालीत वापरला गेलेला सेन्सर टेम्परेचर सेन्सर आहे। टेम्परेचर सेन्सर हा आजूबाजूचं तापमान तपासतो। तापमान मर्यादेपेक्षा अधिक गेल्यास बझर मॉड्यूल त्वरित आवाज देतो। या प्रकल्पाचे उपयोग आपण गोदाम, फॅक्टरी, घर, ऑफिस इत्यादी ठिकाणी करू शकतो। उदाहरण म्हणून आम्ही हॉस्पिटलचा वापर केला गेला आहे। दुसरे आहे पूर इशारा प्रणाली। या प्रणालीत वापरला गेलेला सेन्सर सॉइल मॉइश्चर सेन्सर आहे। या सॉइल मॉइश्चर सेन्सर हा पाण्याची उपस्थिती व पाण्याची ओलावा तपासतो। पाणी मर्यादेपेक्षा अधिक गेल्यास सेन्सर वाजतो। या प्रकल्पाचा उपयोग आपण धरण, नदीकाठ साचलेले पाणी, शेती परिसर इत्यादी ठिकाणी करू शकतो। उदाहरण म्हणून आम्ही डॅमचा वापर केलेला आहे। तिसरे आहे भूकंप इशारा प्रणाली। यात कुठल्याही प्रकारे सेन्सरचा वापर केला गेला नाहीये। पण हा प्रणाली भूकंप येण्याअगोदर जे पण जमिनीत येणाऱ्या कंपांना डिटेक्ट करून बझर मॉड्यूल त्वरित आवाज करतो। या प्रकल्पाचा उपयोग आपण इमारती संवेदनशील भागात करू शकतो। चौथे आहे रेल्वे पटरी तुटल्यास इशारा प्रणाली। या प्रणालीत वापरला गेलेला सेन्सर IR सेन्सर आहे। IR सेन्सर हा पटरीवरील सलगता तपासतो। पटरीवर कुठल्याही प्रकारचा अडथळा किंवा तुटल्यास IR सेन्सर त्वरित वाजतो। आता बघा, पटरी तुटलेली आहे तेव्हा IR सेन्सर वाजतोय। अरे पटरी जशी जुडली IR सेन्सर वाजायचं बंद झाला। याच्यावरून आपल्याला रेल्वे अपघात व लोकांची संरक्षण होईल। या प्रकल्पात वापरले जाणारे साहित्य टेम्परेचर सेन्सर, IR सेन्सर, सॉइल मॉइश्चर सेन्सर आणि बझर, बॅटरी, कनेक्शन, वायरिंग इत्यादी। या प्रकल्पाचे फायदे, यात कोणत्याही प्रकारचे ऑर्डिनो किंवा मायक्रोकंट्रोलरचा वापर केला गेला नाही। या कमी खर्च, सोपी रचना, त्वरित अलर्ट, देखभाल सोपी। या प्रकल्पाचे मर्यादा फक्त लोकल अलर्ट, डाटा स्टोरेज नाही, रिमोट कंट्रोलिंगचा वापर शक्य नाही। या प्रकल्पाचे भविष्यातील सुधारणा, GSM सिस्टम जोडून कॉल व SMS, IoT बेस्ड सिस्टम, मोबाईल ॲप्लिकेशन, सेंट्रल मॉनिटरिंग सिस्टम। या प्रकल्पाचे निष्कर्ष, आमचा डिझास्टर अलर्ट प्रो हा पूर्णपणे सेन्सर व बझरवर आधारित डिझास्टर अलर्ट सिस्टम तयार करण्यात आला आहे। या प्रकल्पात कुठल्याही प्रकारचे मॉनिटरिंग कोडिंगचा वापर केला गेला नाहीये। तरी पण या प्रकल्पातून आपल्याला सिद्ध होतो की कुठल्याही आपत्ती येण्या अगोदर ते त्वरित अलर्ट भेटतात। धन्यवाद।